सरकारला माझं आव्हान आहे, अरे हेच ते का सरकार जे म्हणलं होतं की आमचं सरकार आल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अरे त्यावेळेस नाही केले, परंतु आज शेतकरी रसातळाला गेलेला आहे, शेतकरी हतबल झालेला आहे, शेतकरी दुःखी झालेला आहे, शेतकऱ्याला कवडीभर पैसा त्याच्याजवळ नाही. आज तरी तुम्ही कर्जमाफी करा. अरे तुम्ही म्हणता पैसा नाही, तर तुम्ही मोठ्या मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी कशी केली? अरे 7,000 कोटी कशाला म्हणतात? आम्हाला किती दिलं? 2300 कोटी रुपये. आणि म्हणतात की तुम्ही आमच्याकडे पैसा नाही. आणि एका उद्योजकाचं 7,000 कोटी कर्ज माफ करायला तुमच्याकडून पैसा आला कुठून? अरे विजय मल्ल्या पळून गेला असेल, तो मोदी पळून गेला असेल, त्याला कर्जमाफी दिली नव्हे तर अदानी अंबानीला 23 लाख कोटी रुपये कर्ज या वर्षी शासनानं दिलं. कुठून पैसा दिला? मग तुम्हाला शेतकऱ्याकडे पैसा द्यायला नाही आणि तुम्हाला उद्योजक भांडवलदाराला पैसा द्यायला आहे. मग ज्याच्या जीवावर तुम्ही जगताय त्याला तुम्हाला जगवायचं नाही. ज्याच्यासाठी तुम्हाला जगायचंय त्याच्यासाठी तुम्ही पैशाचा वापर करताय. पण तू लक्षात ठेवा, शासनानो हा शेतकरी बळीराजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असा दुष्काळ पडला, त्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊंनी एक बँक काढली की या शेतकऱ्यांना सोन्याच्या नांगरानं जमीन पेरून द्या, शेतकऱ्यांना बिगर व्याजी कर्ज द्या, शेतकऱ्याची जमीन नांगरून द्या. 350-400 वर्ष या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजानं बळीराजा तारला. त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज आले. अरे या शेतकऱ्यासाठी स्वतःच्या कारखान्याचं लोखंड विकून शेतकऱ्यांना अवजारं बनवून दिली, शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध करून दिला. तोच हा महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर शेतकऱ्याचे हाल बघत असताल, शेतकऱ्याला कवडी बोल मदत करत असताल, तर तुमच्या जिंदगीवर ह्याच शेतकरी येईल त्या काळामध्ये तुम्ही जर रस्त्यावर आलात तर रस्त्यावर फिरू देणार नाही. कारण शेतकरी जगला तर हा देश जगेल, हे राष्ट्र जगेल. हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर शेतकरी पुढील काळामध्ये तुम्हाला पाताळात घातल्याशिवाय राहणार नाही. एवढे आश्वासन मी शासनाला देतो. अरे आम्ही मदत मागतोय काय? हेक्टरी 50,000 ते 1 लाख मदत मागतोय. आम्ही कर्जमाफी करा म्हणतोय. आमचं कर्जच काय? 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, लय झालं 5 लाख. याच्या पुढे कर्ज नाही. अरे एका उद्योजकाकडे भांडवलदाराकडे कर्ज जर बघायला गेले तर त्यांचे कर्ज 5-5 हजार कोटी, 500 कोटी, 100 कोटी. आणि त्यांचं कर्ज माफ होतं आणि माझ्या शेतकऱ्याचं 1 लाख आणि 2 लाख आणि 5 लाख कर्ज माफ होत नसेल तर या सरकारला येणाऱ्या काळामध्ये आमचा खांद्यावर घेतलेला हा असूड उगारल्याशिवाय हा शेतकरी गप्प बसणार नाही. आज काही शेतकरी इथं चाबूक घेऊन आलेत, असूड घेऊन आलेत, काही जण पार घेऊन आलेत, काही जण टिकाव घेऊन आलेत. अरे येत्या काळामध्ये शासनानं शेतकऱ्याला मदत जर नाही केली तर हा शेतकरी रूम न घेऊन तुमच्या पाठारात घातल्याशिवाय राहणार नाही. कारण आता शेतकरी जाजवून गेलेला आहे, दुःखी खिन्न झालेला आहे. हजारो शेतकऱ्यांच्या आजवर आता आत्महत्या झाल्या. शासनानं काय केलं? आत्महत्या केली की त्या शेतकऱ्यांना 5 लाख मदत. जणू काय बक्षीस आहे. 5 लाख, 2 लाख, 1 लाख करा आत्महत्या. शेतकऱ्याला असं म्हटलं नाही शासनानं, अरे हा शेतकरी आत्महत्या करतोय का करतोय? जर याला आत्महत्या करण्यापासून परावर्त करायचं असेल तर याला जे कर्ज आहे, वीज पाणी कर्ज, बिगर व्याजी कर्ज जर आम्ही शेतकऱ्याला दिलं तर हा शेतकरी आत्महत्या करणार नाही. या शेतकऱ्याची पोरं शिक्षण घेत नाहीत, शिक्षण घेत आहेत. त्या शिक्षणाची फीस असेल, मुलीबाळाची लग्न असतील, याच्यासाठी जर आपण त्याला मदत केली तर हा आत्महत्या करणार नाही. परंतु यांनी बक्षीस दिला 5 लाख, लाख रुपये, 2 लाख रुपये, असं आमच्या शेतकऱ्याची थट्टा या शासनानं केली. अरे परवा अहमदाबादला एक विमान अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये काही लोक मेले, वारले. आणि त्या अपघातातल्या त्या प्रवाशाला 1 कोटी रुपये शासनानं मदत केली. एका प्रवाशाला 1 कोटी. आणि आमचा पुरात वाहून गेलेला शेतकरी माझा, त्याला 1 लाख, 5 लाख आणि 10 लाख जरी शासन मदत करत असेल